सिन्नर वन विभागात अत्याधुनिक रेस्क्यू उपकरणे दाखल. बिबट्याचा बंदोबस्त करणे होणार अधिक सोपे. गेल्या काही महिन्यांपासून सिन्नर तालुका व परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहायला मिळत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी सिन्नर वन विभागाने अत्याधुनिक रेस्क्यू उपकरणे दाखल केली आहेत. वन विभागाकडे दाखल झालेल्या उपकरणांमध्ये नाईट विजन कॅमेरा, हायटेक रेस्क्यू पिंजरे, ट्रँक्विलायझर गन्स, ट्रॅप नेट तसेच इतर आधुनिक बचाव साहित्याचा समावेश आहे. या उपकरणांमुळे बिबट्याच्या हालचालींवर अधिक प्रभावीपणे नजर ठेवणे, त्याचा मागोवा घेणे आणि सुरक्षितपणे रेस्क्यू करणे वन विभागाला शक्य होणार आहे. बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच प्रशिक्षित पथक आधुनिक उपकरणांसह तातडीने घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन राबवू शकणार आहे. त्यामुळे बिबट्यांच्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून शेतकरी आणि ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण कमी होण्याची अपेक्षा आहे. वन परिक्षेत्र अधिकारी हर्षद पालेकर यांनी नागरिकांना बिबट्याचा वावर आढळल्यास अफवा न पसरवता तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचाही वन विभागाकडून प्राधान्य दिले जात असल्याचेही सांगितले जात आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. सिन्नर वन परिक्षेत्रा अंतर्गत मागील वर्षी मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना फार मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाने सिन्नर वन परिक्षेत्राकरिता वेगवेगळ्या रेस्क्यू साहित्याचा पुरवठा केलेला आहे. त्यात रेस्क्यू युनिट, पिंजरे, जाळी, GPS, स्ट्रेचर, ट्रॅप कॅमेरे, पिकअप वाहन यांचा समावेश आहे. श्री सावर्डेकर साहेब, उपवनसंरक्षक, श्री वाघेरे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार सिन्नर वन परिक्षेत्र कर्मचारी मानव वन्यजीव संघर्ष करण्याकरता प्रयत्नशील असतातच. आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल देखील घेण्यात येते. परंतु सिन्नर तालुक्यातील नागरिकांना देखील आव्हान आहे की त्यांनी देखील मानव वन्यजीव संघर्ष उद्भवणार नाही या दृष्टीने काळजी घेणं अपेक्षित आहे. कर्मचारी सांगतात त्याप्रमाणे दुरी करणे, शेतात असलेल्या घरांना आजूबाजूला कंपाऊंड करून देणे ह्या देखील आवश्यक बाबी आहेत. नागरिक व कर्मचारी यांनी एकत्रित काम केल्यास निश्चितच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यास उपयोग होईल.